अमरावती विधान परिषद चुनाव के बीच कांग्रेस उम्मीदवार हर्षदीप देशमुख के अस्पताल में भर्ती होने से सियासी हलचल तेज हो गई है। कांग्रेस नेता यशोमती ठाकुर ने आरोप लगाया कि करोड़ों रुपयों का ऑफर देकर देशमुख को बैठाया गया है। वहीं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आरोपों को खारिज करते हुए कहा कि जिनसे अपने उम्मीदवार नहीं संभल रहे वो दूसरों पर आरोप न लगाए। इसी के साथ मुख्यमंत्री ने सबूत सार्वजनिक करने की चुनौती भी दी। तुमच्या सर्वांच्या माध्यमातूनच कळलं की ते कोणत्या तरी खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे, ICU मध्ये आहे आणि ICU मधनं ते इंटरव्ह्यू देऊन राहिलेले आहेत। म्हणजे आता ही चीड येण्यासारखी गोष्ट नाही आहेत का? विड्रॉलच्या दिवशी आमची त्यांची पहिल्यांदा भेट झाली, त्यांना निवडणूक लढायची होती, ते आले आमच्यापाशी, त्यांनी घेतला बी फॉर्म लावला आणि त्या ठिकाणी आता तेच ॲडमिट झालेत। म्हणजे घोडबाजारे काय आहे हा कारभार, कोट्यवधी रुपयाचा याच्यामध्ये व्यवहार झालेला आहे असंही आम्हाला कळतंय। आणि जर इतका कोट्यवधी रुपयांचा जर व्यवहार होतो आणि एवढे कॅश जर इकडची तिकडे आणि तिकडची इकडे होते तर आदरणीय देवेंद्रजी काय करतात? ज्याला आरोप करायचे आहेत त्यांनी पुरावे द्यावे। ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, आपल्या पक्षातल्या उमेदवारांनाही सांभाळता येत नाही, ते अशा पद्धतीनं जर या ठिकाणी आरोप करणार असतील तर ते योग्य नाही। अमरावतीत काय झालं मला माहित नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे अमरावतीमध्ये निवडणुका होत आहेत, तिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत, अपक्ष उमेदवार आहेत, त्यामुळे अचानक ही काय उपरती त्यांना झाली आहे मला याची काही कल्पना नाही। पण मला असं वाटतं की हवेत बाण सोडू नका, पुरावे असतील तर पुरावे द्या, पुरावे द्याल कारवाई होईल।